राणी दुर्गावतीचे शौर्य व सेवेची आठवण करण्याचा हा दिवस आहे। राणी दुर्गावतीने राज्य चालविण्यासाठी जनकल्याणकारी योजना राबविल्या। महायुती सरकारने याच आदर्शावर आदिवासी समाजाच्या कल्याणाचा ध्यास घेतला। आदिवासींना आता त्यांच्या भाषेत शिक्षण देण्याचा निर्णय करण्यात आला आहे। आदिवासी समाजातील गरीब कुटुंबांना घर देण्याचा निर्णय तसेच 12,500 पदांसाठीची भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे। प्रत्येक गावांमध्ये गोटूलला मंजुरी दिली। आदिवासींच्या विकासासाठी प्रत्यक्ष कृती करण्याची गरज असून आदिवासी समाजाच्या प्रगती व उत्थानासाठी पूर्ण शक्तीने उभा राहील अशी ग्वाही आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी दिली। बल्लारपूर विधानसभा मतदारसंघातील पोंभुर्णा येथे आदिवासी समाजातर्फे जाहीर सत्कार करण्यात आला। यावेळी ते बोलत होते। पोंभुर्णा वासियांनी प्रेमाने स्वागत आणि सत्कार केला। हे प्रेम पुढचे 5 वर्ष या मतदारसंघाची मनापासून सेवा करण्यासाठीची शक्ती आहे। मतदार हा ईश्वराचा अंश आहे। जिल्ह्यातील सर्वाधिक मताधिक्याने बल्लारपूर मतदारसंघातील जनतेने मला 25,985 मतांनी निवडून दिल्याबद्दल आमदार मुनगंटीवार यांनी सर्व मतदारांचे आभार मानले। तुम्ही ज्या आदिवासी समाजाच्या प्रगतीचं नेतृत्व करता, तुमच्या मनामध्ये जो भाव आहे की मी समाजाच्या सेवेसाठी काम करतोय, मी तुम्हाला विश्वास देतो की आदिवासी समाजाच्या उत्थानाच्या प्रगतीचा जो तुमच्या मनात विचार आहे त्यामागे मी पूर्ण शक्तीने उभा राहील, माझी ताकद घेऊन उभा राहील हा विश्वास मी देतो। आणि हा विश्वास निश्चितपणे तुम्ही अनुभवाल। या पोंभुर्ण्याचा कायापालट व्हावा यासाठी मी नेहमीच प्रयत्न केला। मी आज काही कामाची उजळणी करणार नाही कारण त्याला उशीर होईल, पण मी आपल्याला निश्चितपणे सांगेल की मागच्या काही वर्षात जितकी कामं झाली नसतील त्यापेक्षा सिंचन असेल, आरोग्य असेल, रोजगार असेल, कृषी असेल, या क्षेत्रामध्ये तर लक्ष देईलच। पण मला एका गोष्टीचा विश्वास आहे, शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि म्हणून विशेष करून शिक्षणामध्ये माझे विद्यार्थी पुढे जावेत यासाठी मी विशेष योजना करतोय। आपल्या सर्वांना या निमित्ताने आभार मानताना, धन्यवाद मानताना मी जी माझी आखणी केली आहे की ज्या माध्यमातून तुम्ही मला मत दिली, प्रेम व्यक्त केलं, त्या मताचा सन्मान होईल, त्या प्रेमाचा सन्मानच होईल।